नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे। तर नवीन अपडेट जी आहे ती लाडक्या बहिणींविषयीच आहे। तर लाडकी बहीण योजना जी आहे ती सध्या की माहिती आहे, डिसेंबरचा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि काही महिलांना जो आहे याचा लाभ मिळालेला आहे, त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत। हे मी मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं की महिलांना मेसेज येत आहेत मोबाईलवर की 1500 रुपये जे आहेत लाडकी बहीण योजनेचे जमा झाले आहेत। तर आता 2.46 कोटी बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आत्तापर्यंत। तर अशी ही अपडेट आहे आणि तिजोरीवर भार किती, हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि पुढे योजनेचं काय होणार आहे, तर त्याच्याबद्दल सरकारने काय भाषण केलं आहे हे आपण पाहूया। त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती समजून जाईल। तर लाडकी बहीण योजना जी आहे त्याचा 6वा हप्ता खात्यात जमा झाला आहे। तर जानेवारीचाही हप्ता लवकरच जमा होईल, तर असं सरकारने सांगितलेलं आहे। तर आत्तापर्यंत 2.46 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। तर राज्यातील बहिणींच्या खात्यावर डिसेंबर महिन्याचा जो 6वा हप्ता होता तो जमा झाला आहे। तर 6व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारपर्यंत 3689 कोटी रुपये दिले आहेत। तर डिसेंबर महिन्यात राज्यातील 2.46 कोटी लाडक्या बहिणींना 6वा हप्ता मिळालेला आहे, म्हणजे शुक्रवारपर्यंत जे आहे ते 3689 कोटी रुपये महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये पर मंथ गेलेल्या आहेत। तर ऑक्टोबर महिन्यापेक्षा ही संख्या जास्त आहे, कारण नंतर जे आहे ते सरकारने फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिली होती, त्यामुळे त्याच्यामध्ये महिलांनी जे आहे ते फॉर्म भरलेले आहेत। तर ऑक्टोबर महिन्यात 2.34 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला होता। त्यामध्ये डिसेंबर महिन्यात 12 लाखांनी वाढ झाली आहे, कारण काही महिलांना जो होता तो पहिले 5 हप्ते जे होते ते जमा झालेले नव्हते, त्याच्यामुळे डिसेंबरमध्ये ते अचानक एकदमच सगळे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले, त्याच्यामुळे तो जो आहे तो भार वाढला आहे। तर आधार कार्ड आणि बँक खाते जोडलेल्या महिलांची संख्या असल्याने ही संख्या असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत की हे जे आहे ते आधार कार्डला आधार कार्ड लिंक नव्हतं, त्याच्यामुळे जे होतं ते भार असा कमी जास्त झालेला आहे। तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिना अखेरपर्यंत डिसेंबरचा हप्ता जमा होईल, म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये ज्यांना आत्तापर्यंत आलेलं नाही त्यांच्यासाठी त्यांना महिना अखेरपर्यंत जे आहे ते हप्ता जमा होईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे आदिती तटकरे यांनी। तर 6व्या हप्त्याच्या पैशांचे वितरण जे आहे ते सुरू करण्यात आले आणि 2.46 कोटी लाभार्थींचा समावेश झालेला आहे त्याच्यामध्ये। तर ज्यात 12 लाख महिलांचा समावेश आहे ज्यांची बँक खाती आधी आधार सीडिंग केलेली नव्हते, असे एक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। म्हणजे काही महिलांचे जे होते ते बँकला आधार लिंक नव्हते, त्याच्यामुळे त्यांना तेव्हा जे होते तो पैसे मिळाले नाहीत। तर लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर आत्तापर्यंत भार, तर किती भार आलेला आहे आणि काय झालेलं आहे हे आपण पाहूया। तर जुलै 2024 पासून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती। तर आत्तापर्यंत 21,600 कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आले। तर महिला आणि बालविकास मंत्री या दिलेल्या आकड्यांनुसार ऑक्टोबरपर्यंत 1700 कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झाले होते। तर आत्ता 6वा हप्ता डिसेंबरच्या महिन्याचा शेवटी जमा करण्यात आला आहे, त्याच्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी नोव्हेंबरपर्यंत राज्यातील 2.34 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो लाभ मिळालेला आहे। तर आत्तापर्यंत जे आहे तर सरकारने आकडा नक्की सांगितला आहे, महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी त्यांचा आकडा जो आहे तो सांगितलेला आहे की किती पैसे जे आहेत ते महिलांना लाडक्या बहीण योजनेसाठी जमा झाले आहेत त्यांच्या खात्यावर। तर 12 लाख नव्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा म्हणजे काय, तर विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकाच वेळी दिला होता। सगळ्यांना जे नोव्हेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता होता तो एकदाच आला होता। तर 9 ऑक्टोबरच्या आधी 2 महिन्याचे हप्ते एकत्र दिले होते। तर राज्यातील 2.34 कोटी महिलांना त्यावेळी लाडकी बहीण योजनेचे पैसे पोहोचले होते। तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यात राज्यातील 12 लाख लाडक्या बहिणींना आधार सीडिंग केले आणि त्या सर्व महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते मिळालेले आहेत असे अधिकाऱ्याने सांगितले आहे। म्हणजे जे आधार आणि बँक सीडिंग नव्हतं झालं ते केलं आणि आता त्या महिलांना, ज्या महिलांचं झालं त्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे। तर तक्रारी आल्या पुढे, म्हणजे नेमकं काय झालं, कोणत्या तक्रारी पुढे आल्या, तर लाडकी बहीण योजनेबाबत काही तक्रारी आल्याचेही महिला बालविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे। तर टाइम्स ऑफ इंडिया योजने माहिती दिल्याप्रमाणे की या योजनेबाबत काही तक्रारी नोंदविल्या आहेत, त्यामुळे अधिकारी बारीक लक्ष ठेवून
आहेत. तर प्राप्त झालेल्या एकूण तक्रारींवर सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे आणि आगामी मंत्रिमंडळ अधिवेशनात याचे निराकरण जे आहे ते होण्याची शक्यता अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. म्हणजे तक्रारी काय आहेत ते त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं, पण ज्या काही तक्रारी आहेत त्याच्याबद्दल जे आहे ते मीटिंग घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. महिलांच्या काही तक्रारी आहेत त्या मीटिंगमध्ये अधिवेशनात हे कन्फर्म करणार आहेत. तर आता जी अशी माहिती होती लाडक्या बहिणींविषयी. तर आत्तापर्यंत डिसेंबरचा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यात जमा झाला आहे आणि ज्यांना आधार आणि आधार बँक लिंक नव्हतं त्याच्यामुळे पैसे आले नव्हते त्यांनाही जो त्यांचा लेट भरल्यामुळे फॉर्म त्यांना डिसेंबरमध्ये एकत्र सगळे 6 महिन्याचे आणि डिसेंबरचा 6वा हप्ता असे पूर्ण महिन्याचे पैसे जे आहेत ते जमा झाले आहेत. 9,000 रुपये टोटल आता त्याची आहे. तर महिलांच्या खात्यामध्ये 9,000 रुपये आत्तापर्यंत जमा झाले आहेत. पण काही महिलांना अजूनही अर्ज पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स काय सबमिट केले, तुमची बँक तुम्ही कोणती दिली आहे, तुम्ही परत एकदा तपासा. कारण कमेंटमध्ये येत आहे असं की आमचा अजूनही अर्ज पेंडिंग दाखवत आहे. तर तुम्ही ते आहे ते डिटेलमध्ये तपासून पहा किंवा तुम्ही बँकेत जाऊन पहा. नाही तर तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जाऊनही तुम्ही त्यांना विचारू शकता की तुमच्या अर्जामध्ये काय हे आहे. आणि तुम्ही आधार आणि जे आधार आहे ते बँकला लिंक करणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुमचं जे आहे ते कोणत्याही योजनेचं, लाडके बहिणीचं नाही पण पुढे कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घ्याल तर तुम्हाला पैसे जमा होण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जे आहे ते आधार बँकशी लिंक करून घेऊ शकता. आणि त्याची ते आधार आणि बँक लिंक आहे का हे कसं तपासायचं त्याच्यावरही मी एक व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला पैसे आले की नाही हेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशी ही माहिती होती आत्ताची. तर तुम्हाला आणखी माहिती देण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन अपडेट आहे ते पोहोचत राहील. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता. धन्यवाद.